श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, स्वामी म्हणतात, अनेकदा तुला प्रश्न पडतो की मी कुणाचे वाईट केले नाही, मग माझ्याच वाट्याला इतके दुःख का? याचे उत्तर अत्यंत गोड आहे. दुःख हे केवळ वाईट कर्माचे फळ नसते, तर दुःख हे तुला जागे करण्यासाठी मारलेली एक हाक असते. जसे झोपलेल्या माणसाला उठवण्यासाठी त्याला हलवावे लागते, तसे तुला या मायेच्या झोपेतून उठवण्यासाठी स्वामी तुझ्या आयुष्यात हे धक्के देत आहेत. पण तू त्या धक्क्यांनाच तुझे नशीब म्हणून रडत बसला आहेस. तू जागे होण्याऐवजी डोळे मिटून त्याच भ्रमात जगण्याचा प्रयत्न करत आहेस. तू स्वामींना विचारतोस, तुम्ही मला दुःख का दिले? पण स्वामी तुला विचारत आहेत, मी तुला सावरण्यासाठी हात पुढे केला आहे, तू तो हात का झिडकारत आहेस? तुझी अवस्था त्या वाटसरूसारखी आहे, जो नदीच्या काठावर उभा आहे, पण नदीचे पाणी पिण्याऐवजी तो आकाशाकडे बघून पावसाची वाट पाहत आहे. तुझ्या अगदी जवळ तुझ्या अंतःकरणात स्वामींचा वास आहे, पण तू त्यांना मंदिरात, मूर्तीमध्ये आणि कर्मकांडांमध्ये शोधत आहेस. आणि जेव्हा तिथे सापडत नाही, तेव्हा तू निराश होऊन त्यांच्याकडे पाठ फिरवतोस. हे सत्य स्वीकारायला शिक की तुझे हे एक शरीर एक दिवस मातीत मिसळणार आहे. तुझा अहंकार, तुझा राग, तुझे सारे व्याप एका क्षणात शून्यात जमा होणार आहेत. मग कशाचा एवढा गर्व आहे तुला? ज्या क्षणी तू हे मान्य करशील की तू काहीही नाहीस आणि जे काही आहे ते फक्त स्वामी आहेत, त्या क्षणी तुझ्या आयुष्यातील सर्व दुःखाचा अंत होईल. पण नम्रपणा लागतो, तो तुझ्याकडे नाही. तो स्वतःला करता समजतोस. मी केलं, माझ्यामुळं झालं, माझं घर, माझा पैसा, हा जो मीपणा आहे तोच तुझ्या आणि स्वामींच्या मधील सर्वात मोठी भिंत आहे. जोपर्यंत तुम्ही भिंत पाडत नाहीस, तोपर्यंत स्वामींचा प्रकाश तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. तू म्हणतोस की स्वामींनी तुझी हाक ऐकली नाही, पण खरे तर तूच स्वामींची हाक ऐकली नाहीस. ते प्रत्येक क्षणी तुला साथ घालत आहेत. पक्षाच्या चिवचिवाटातून, वाहणाऱ्या वाऱ्यातून, एखाद्या अनोळखी माणसाच्या मदतीतून ते तुला भेटायला येत असतात. पण तू त्यांना ओळखू शकत नाहीस, कारण तुझे डोळे या जगाच्या चकाकीने दिपून गेले आहेत. आज हा संदेश वाचताना जर तुला मनाला थोडासाही पीळ पडला असेल, जर तुझ्या डोळ्यात एकही अश्रू तरळला असेल, तर समजून जा की अजूनही वेळ निघून गेलेली नाही. अजूनही ती माऊली तुझ्या प्रतीक्षेत उभी आहे. पण जर तू हा संदेश किंवा हा मंत्र वाचूनही निर्विकार राहिलास आणि पुन्हा एकदा तुझ्या त्या धावपळीच्या अर्थहीन आयुष्यात परतलास, तर मात्र तू एका भयंकर विनाशाला आमंत्रण देत आहेस. कारण ज्याने ईश्वराच्या अंतिम इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले, त्याचे पतन कोणीही रोखू शकत नाही. स्वामींचा राग हा माणसासारखा नसतो. ते शाप देत नाहीत, ते फक्त बाजूला होतात. आणि जेव्हा ब्रह्मांडाचा नायक तुझा पाठीराखा म्हणून बाजूला होतो, तेव्हा तुझं रक्षण कोण करेल? तेव्हा तुला या क्रूर जगाच्या लांडग्याच्या हवाली व्हावे लागेल. आणि ते लांडगे तुला आणि तुझ्या येणाऱ्या पिढीला असे काही लचके तोडून खातील की तुझा वंश उभा राहायलाही समर्थ राहणार नाही. ही केवळ भीती दाखवण्यासाठी वापरलेली भाषा नाही, हा एक अटल असा वैश्विक नियम आहे. गुरुविना गती नाही आणि सद्गुरूकडे पाठ फिरवणाऱ्याला कधीही शांती नाही. तुझ्या घराच्या कोपऱ्यात बसलेली ती एक अदृश्य काळी छाया, जे तुझ्या कुटुंबाचे स्वास्थ्य खाऊन टाकत आहे, तिला फक्त एकच गोष्ट पळवून लावू शकते, आणि ती म्हणजे स्वामींच्या नामाचा गजर. पण तुझ्या घरात तो गजर होतच नाही. तुझ्या घरात फक्त तक्रारी, भांडणं आणि निंदानालस्ती याचाच आवाज घुमत असतो. जिथे पावित्र्य नाही, तिथे परब्रह्म कसे वास करतील? तू स्वतःच्या हाताने तुझे घर एक स्मशान बनवून ठेवले आहेस आणि तू स्वामींना तिथे येण्याची विनंती करत आहेस. आधी तुझे मन आणि तुझे घर स्वच्छ कर. हे सर्व संशय, हा सर्व राग आणि हा सारा खोटा अहंकार बाहेर फेकून दे. मग बघ स्वामी कसे तुझ्या आयुष्यात प्रवेश करतात आणि तुझे सारे जीवन कसे बदलवून टाकतात. पण हे सर्व करण्यासाठी तुला त्यांच्याकडे पाहावे लागेल, त्यांच्या चरणांशी नतमस्तक व्हावे लागेल.
जर तू पाठ फिरवून उभा राहिलास तर हा चमत्कार तू कधीच अनुभवू शकणार नाहीस. तुझ्या पाठ फिरवण्याचा अर्थ काय आहे तुला अजूनही समजलेले नाही. पाठ फिरवणे म्हणजे फक्त मंदिरात न जाणे नव्हे, एखाद्या गरिबाला मदत न करणे, कुणाचे तरी मन दुखून स्वतःचा स्वार्थ साधणे, आई वडिलांचा अपमान करणे आणि खोटे बोलून स्वतःचा फायदा करून घेणे, हे सर्व स्वामींकडे पाठ फिरवणे आहे. कारण स्वामी फक्त मूर्तीत नाहीत, ते प्रत्यक्ष जीवनात आहेत. जेव्हा तू एखाद्या जीवाला त्रास देतोस तेव्हा तू थेट स्वामींना वेदना देत असतोस. आणि जो सद्गुरूंना वेदना देतो त्याचे आयुष्य कधीच सुखात जाऊ शकत नाही. त्याच्या आयुष्यात संकटे एकामागून एक अशी येतात की त्याला श्वास घ्यायलाही उसंत मिळत नाही. आज तुझ्या आयुष्यात जे वादळ आले आहे ते याच तुझ्या कर्माचे फळ आहे आणि यातून बाहेर पडायचे एकच मार्ग आहे, संपूर्ण शरणागती. स्वामी, मी चुकलो, मला माफ करा, मी अज्ञानी आहे, मला तुमचा रस्ता दाखवा, हा एक अत्यंत प्रामाणिक उच्चार तुझे सारे आयुष्य बदलून टाकू शकतो. पण तुझा अहंकार तुला हे वाक्य बोलू देत नाही. तुला वाटते की असे बोलल्याने तू लहान होशील, पण सत्य हे आहे की जो सद्गुरू समोर नतमस्तक होतो तो या जगातील सर्वात मोठा आणि बलवान माणूस बनतो, कारण मग त्याच्या पाठीशी साक्षात ब्रह्मांड उभे राहते. तर मंडळी, तुम्हालाही वाटत असेल की तुमच्यासोबत ब्रह्मांड उभं राहावं, तुम्हाला प्रत्येक संकटातून सुटका मिळावी, तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे हवे ते मिळावे आणि एक शांत झोप आणि निवांत जीवन जे सद्गुरूंच्या चरणी असेल असे जर वाटत असेल तर हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका. अर्धवट मंत्र स्वामी, अर्धवट पूजा स्वामी स्वीकारत नाहीत, त्यामुळे हा मंत्र तुम्हाला संपूर्ण ऐकायचा आहे. मंत्र मोबाईलवर लावायचा आहे, डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत, डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच, त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या, तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा, फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा.
आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम सर्व देवमये सर्व काम फलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्व देवमये सर्व काम फलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्व देवमये सर्व काम फलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्व देवमये सर्व काम फलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्व देवमये सर्व काम फलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्व देवमये सर्व काम फलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्व देवमये सर्व काम फलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्व देवमये सर्व काम फलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्व देवमये सर्व काम फलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्व देवमये सर्व काम फलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्व देवमये सर्व काम फलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्व देवमये सर्व काम फलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्व देवमये सर्व काम फलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्व देवमये सर्व काम फलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्व देवमये सर्व काम फलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्व देवमये सर्व काम फलप्रदाय श्री ओम सर्व देवमये सर्व काम फलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्व देवमये सर्व काम फलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्व देवमये सर्व काम फलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्व देवमये सर्व काम फलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्व देवमये सर्व काम फलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्व देवमये सर्व काम फलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्व देवमये सर्व काम फलप्रदाय
श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय 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 श्री ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय
श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री
ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय
श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम सर्वदेवमये सर्वकामफलप्रदाय श्री